नमस्कार, मी आरीबाई प्रियंका. मी हे पुन्हा 100 डेज चॅलेंज घेऊन आले, ज्यामध्ये मी जॉब प्लस जे साईड इन्कम आहे ती आपल्याला कशी करता येईल ते बघणार आहे. आता सगळ्याच महिलांचा प्रश्न आहे की आम्ही साईड इन्कम कशी करावी किंवा काय. तर मग माझं असं आहे की मी सकाळी जॉबला गेल्यानंतर त्याच्यानंतर आल्यानंतर जो आपल्याकडे एक्सेस वेळ असतो त्याच्यामध्ये साईड इन्कम आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. आरी वर्क करत असल्यामुळे मी आरी वर्कला थोडंफार साईड इन्कम मध्ये घेतलं. आता आरी वर्क मध्ये मी क्लासेस पण घेते, सोबतच जे ऑनलाईन मटेरियल असतं ते पण मी सप्लाय करते. त्याच्यानंतर जे आपले ब्लाऊज वरचे वर्क असतात ते पण मी घेते. थोडाफार माझा काही ना काही प्रयत्न चालू असतो. आपण बघूया की आपल्या ह्या 100 डेजच्या चॅलेंज मध्ये आपल्याला किती थोडीफार साईड इन्कम करता येते. मुंबईला जॉबला जायचं म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं हे आहे तर ट्रॅव्हलिंग म्हणजे ट्रेनची तर खूपच भयंकर होते. तर जॉबला गेल्यानंतर आपलं जे काय वर्क ते मी करून घेतलं, कारण की संध्याकाळी लवकर पण जायचं असतं. मी जे क्लासमध्ये असलेले स्टुडंट्स आहेत त्यांना फोन केला तर दोघी पण नाही आल्या. सो मी माझं वर्क करायला घेतलं. हा माझ्या फ्रेंडचा ब्लाऊज होता, त्याच्यावरती वर्क होतं, तिला सिंपल हवं होतं, मग मी तसं करून घेतलं. खूप उशिरापर्यंत असल्यामुळे आणि खूप अर्जंट ब्लाऊज होता, तो मला व्हिडिओज काढायला नाही भेटल्या, पण मी सेकंड डे त्याचा पूर्ण व्हिडिओ क्रिएट केला, कारण की लटकन पण लावायचे होते आणि तिला सिंपल मध्ये असं पाहिजे होतं. या ब्लाऊजची कॉस्टिंग मी 1200 रुपये घेतली आहे. तर तुम्ही सांगा, जर तुमच्याकडे असं जर ब्लाऊज झालं तर तुम्ही ह्याची कॉस्टिंग किती रुपये घ्याल आणि बघून नक्की सांगा की माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग आले की नाही. सो आजच्यासाठी बाय, गुड नाईट.